आपल्याला पाहायला मिळते. नागपूरला पोहोचायचे, तुम्हालाही जायचं हो, होतं हो. पण अनेक फ्लाईट कॅन्सल झाले. तुम्ही चंद्रकांत दादांसोबत जाता. हो हो. मी उद्या सकाळी 5:30ची फ्लाईट सकाळी केली होती. म्हणजे अजूनही आहे ती, पण साधारणतः लक्षात आलं एक 3-4 दिवसापासून की सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत. आज सुद्धा मला वाटतं बरेचसे दुपारच्या फ्लाईट कॅन्सल झाल्या. तर ती 3-4 दिवसाआधी पूर्वी चंद्रकांत दादा आमचे पालक असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली होती की अशी परिस्थिती समजा उद्भवली तर काय पर्याय असू शकतात. तर ते मला म्हणाले होते की आपण जरा विचार करून सांगू. तर मी सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ. तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाईल. कोण कोण असणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांना हा सगळा फटका बसलाय. कोण कोण काय असणार आहे? काय खरंच कल्पना नाही, म्हणजे मला तर म्हणजे त्याची कल्पना नाही, पण बरेच लोकांची काही ना काहीतरी पर्यायी व्यवस्था चालू आहे. तर मला वाटतं की महत्त्वाचं आहे की पोचणं वेळेत, आणि एक महत्त्वाचं अधिवेशन आहे त्यामुळं लवकर पोचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मी आता अशी व्यवस्था झाली. आकडा तरी सांगा, किती आमदार चालले दादा? फोन करत असतील काही आमदार तुम्हाला विचारत असतील, तुम्ही हो कसं विचारतात मला. काल सुनील भाऊंचा मला फोन आला होता. मग मी म्हणलो बाबा असं असं चाललंय पण नक्की नाही काही. तर प्रत्येकाने काही व्यवस्था त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केलेल्या आहेत. तर ज्याला जी व्यवस्था होईल शेवटी तिथे पोहोचणं गरजेचं आहे. थँक्यू. थँक्यू.